पुरोगामी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून स्मशानभूमीमध्ये करणी भानामतीचे प्रकार वाढलेत। काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातल्या उदगाव स्मशानभूमीमध्ये नग्नपूजेची घटना घडली होती, तर आता करवीर तालुक्यातील वडक शिवाले या गावामध्ये स्मशानभूमीमध्ये अशीच एक घटना घडली आहे। यावेळी काही लोकांचे फोटो ठेवून त्यावर लिंबू हळद कुंकू लावून करणी करण्याचा प्रकार समोर आलाय। अमावस्येच्या रात्री हा प्रकार झाला असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळतेय। करणीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचे वातावरण सध्या सुरू आहे। यामध्ये कोल्हापुरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालक, अध्यक्ष आणि प्राचार्य यांचे फोटो स्मशानभूमीमध्ये पडलेले आढळून आले। त्या फोटोंच्या शेजारी काळ्या बाहुल्या, काही नारळ, हळद कुंकू, लिंबू असे साहित्य पडलेलं निदर्शनास आलं। इथं भानामतीचा प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय घाणेरडा प्रकार केलेला आहे लोकांनी। आणि अशी फोटोवातनी खेळे मारणे, नारळ ठेवणे, बावल्या ठेवणे, परत भात पोळ्या असं ते निवेदन आणून ठेवणे, असं हे चुकीचं आहे। अशी लहान मुलं आमच्या या मेन रस्ता आहे, मेन रस्त्याला आमचं मशान शेड असतं आणि शाळेला आमच्या गावची मुलं जवळजवळ 50% बाचणी ते हायस्कूलला जातात। ते पोरांनी एकदम त्यांच्या मनात भ्या निर्माण झालंय, तरी असं काय इथून पुढे होऊ नये एवढं माझी विनंती। आता या घटनेत काय हे ठेवलेलंच की सगळं तुमचं कुकू, गुलाल, हळद, फोटो, ते फोटोवरनी खेळ मारायला बिबं होतं, रंगवलेलं सगळं साहित्य, असं म्हणजे अतिशय तिने डोकं चालवून काढलं। आणि मेन रस्ता असताना आमच्या गावातून जवळजवळ रात्रंदिवस कधी मेन रस्त्याला गाडी बंद नसते, अशा ह्याच्यात ते उघड्यावरल्या रोडच्या मशानशेडमध्ये करायची ती रहदारीच्या ठिकाणी ती धाडस जे केली, म्हणजे त्यांची धाडस किती मोठी असेल। फोटो सावते। आता हे प्रकार झाल्याबद्दल मी मगाशी बोललेलो आहेच, पण आता मला हे सांगायचं, ग्रामपंचायत स्तरावर जेवढ्यात जेवढं लवकर होईल त्या लवकरात लवकर मी CCTV बसवायचा कार्य इथे हे करणार आहे। आणि हे जे बाहेरची लोक जे आमच्या गावाचं नाव बदनाम करायला लागल्यात, यासनी सगळ्यांनी आळा घालून गावकऱ्यांनी सुद्धा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे अशी मी त्यासनी विनंती करतो। तर अमावस्येच्या रात्री घडत असलेल्या या घटनांमुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत। ज्या शिक्षण संस्थांच्या व्यक्तींचे फोटो या स्मशानभूमीत पडलेत, त्या संस्थेतील एखाद्या व्यक्तीनेच असा प्रकार केला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या स्मशानभूमीत ही घटना घडली त्या ठिकाणी यापूर्वीही असा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आला होता। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि ग्रामपंचायतीने तातडीने या परिसरात CCTV कॅमेरे लावून घ्यावेत असे आवाहन पोलिसांनी केलंय। इस्पुर्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वडक शिवाले एक गाव आहे। या गावामध्ये स्मशानभूमीत, जे की गावापासून बाजूच्या अंतरावर आहे, या ठिकाणी करणी भानामती अघोरी प्रकार झाल्याचे दिसून आलेले आहे। सदर बाबत आमचे माननीय वरिष्ठांचे सक्त आदेश आहेत। याबाबत चौकशी करून जे कोणी असे प्रकार केलेला आहे यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत। तसेच सदरचा प्रकार होऊ नये ह्यासाठी ग्रामस्थांना आम्ही आणि ग्रामपंचायतांना आम्ही विनंती केलेली आहे की सर्व स्मशानभूमीच्या आजूबाजूस कव्हर होईल असे CCTV कॅमेरे, तसेच रात्रीच्या भागात एक ठराविक वेळेत असे प्रकार घडल्याचे आमच्या निदर्शनात आलेले आहे। त्यासाठी पोलीस बंदोबस्त आणि गस्त आम्ही वाढवत आहोत। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।